नमस्कार मित्रांनो, हा आपला आता एकरभर नवीन लावलेला ऊस आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीने ठिबक केलंय. आता उन्हाळा असल्यामुळे पाणी आपल्याला पुरतं आहे, पण तरी बी पाण्याचा जास्त असा अपव्यय करू नये म्हणून आता आपण ठिबक हातरले. ऊस पण चांगला राहते आणि पाणी पण मोजक्या रानाला पुरतंय. तण पण जास्त येत नाही, तण आता थोडं बिदीत राहतंय, तर तेवढ्याला काय होत नाही. हे बघा असं नियोजन केलंय. असा आता आपला ऊस तर आहे. मागच्या वर्षी 1.25 एकर होता तो खाली. त्याच्यामध्ये काय तर 78 का काहीतरी टन ऊस झालाय. तर ह्या वर्षी आपलं ह्या एकरमध्ये समजा पट्टा नाही, 4.5 फुटाची सरी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित उत्पन्न एकरमध्ये कमीत कमी 70 टनाचं टार्गेट आहे आपलं. 70 टन झाला पाहिजे. बघू आता, तशा पद्धतीने चालू तर आहे नियोजन. याच्यात इतर पीक आपण घेतलं नाही सध्या तरी, नियोजन नाही इतर पिकाचं. अशा पद्धतीने ठिबक आपण हाताळलंय सध्या. बघा चांगलं नियोजन तर झालंय. बघूया आता काय होतंय ते. बघू शकता आपलं ठिबक अशा 900 फूट होता अंतर. 450 फुटाच्या आसपास असं हातरले हे दोन्ही साईडला. हे मध्ये सेंट्रल पॉईंट आहे आपला. अशा पद्धतीने ऊस तर चांगला आलाय. आता नवीन लावलाय, नवीनला अपेक्षित उत्पन्न चांगलंच ठेवायला पाहिजे. आपण हे पण आणलं होतं, म्हणजे जिथं तूट पडली तिथं आपण रोपं आणून लावलेली आहे. ते अजून चिकटले नाहीत. काही चिकटलेत, काही चिकटले नाहीत. ते आता पुढं आता अजून पाणी द्यायला चालू आहे. तर बघूया आपल्याला या किती उत्पन्न निघेल ह्या वर्षी ह्या एकरमधून. ठीक आहे, धन्यवाद.